उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली। याचा आनंदोत्सव राहता शहरामधील शिवाजी चौकात फटाके आणि पेढे वाटून भाजपा कार्यकर्त्यांनी साजरा केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाच्या अन्य नेत्यांनाही कदाचित कल्पना नसेल एवढे मोठे यश पक्षाला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाले आहे। त्या राज्यामधील परंपरागत जातीय धार्मिक समीकरणं या निकालाने संपूर्णपणे उलटीपालटी करून टाकली आहेत। तसेच विरोधक नेहमी नोटाबंदीला विरोध करत राहिले, परंतु नोटाबंदीच्या निर्णयाचं जनतेनं केलेल्या मतदानाच्या रूपानं एक प्रकारचं हे समर्थन होय। याप्रसंगी नगराध्यक्षा ममता पिपाडा, डॉक्टर के.वाय. गाडेकर, माजी तालुका सरचिटणीस सुनील वैजापूरकर, नगरसेवक निवृत्ती गाडेकर, सचिन शिंदे, सचिन गाडेकर, बाळासाहेब गिधाड, सचिन भणगे, दीपक सोळंकी, बाळासाहेब गाडेकर, योसेफ बनसोडे, गोरक्षनाथ पवार, भाऊसाहेब आर्णे, प्रशांत दंडवटे, स्वप्नील वाबळे, सुनील आर्णे, विशाल माखणा, गोवर्धन गाडेकर, अमोल पिपाडा, माधवशेठ मुनावत, लक्ष्मण सदाफळ आदींसह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते। याप्रसंगी नगराध्यक्ष ममता पिपाडा, डॉक्टर राजेंद्र पिपाडा, डॉक्टर के.वाय. गाडेकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। उत्तर प्रदेशमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक विजय मिळाला। त्या विजयात राहता शहरात कार्यकर्त्यांबरोबर फटाक्याची आतिषबाजी करून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका उत्तर प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, मणिपूर असेल, इतर सगळ्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी घोडदौड केलेली आहे आणि पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। उत्तर प्रदेशामध्ये जो निकाल लागला तो ऐतिहासिक असा निकाल लागला। जवळजवळ 325 जागा उत्तर प्रदेशच्या इतिहासामध्ये एखाद्या पक्षाला एवढ्या मोठ्या संख्येने जागा येण्याचा हा पहिली वेळ त्या ठिकाणी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने देशभरातील जनतेला, आमच्या शिर्डी मतदारसंघातील सर्व जनतेला मनापासून त्या ठिकाणी आनंद झालेला आहे। म्हणून आज राहता शहरामध्ये कार्यकर्त्यांनी एकमेकाला लाडू देऊन फटाक्यांची आतषबाजी करून हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशीच घोडदौड संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षाची यापुढे चालू राहील याबद्दल आमच्या मनात त्या ठिकाणी विश्वास आहे आणि म्हणून हे जे देशाचं नेतृत्व आहे ते खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्या ज्या योजना केंद्र सरकारने राबवलेल्या आहेत त्या योजनावर सर्वसामान्य जनतेने, दलित असतील, बेरोजगार असतील, युवक असतील, महिला असतील, व्यापारी असतील, सर्वांनी त्या ठिकाणी विश्वास व्यक्त करून मोठ्या बहुमताने भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा निवडून दिलेलं आहे। त्याबद्दल सर्व जनतेचं मी मनापासून आभार मानतो। भारताच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट कामगिरी उत्तर प्रदेशच्या जनतेने करून दाखवलेली आहे। कधी नाही असं 15 वर्षानंतर यश मिळालेलं आहे आणि हे घवघवीत यश सबका साथ सबका विकास हा नारा खरा करून दाखवलेला आहे आणि मोदी साहेबांचं नेतृत्व हे या देशांनी मान्य केलेलं आहे। यापुढेही भविष्यात मोदी साहेब जो निर्णय घेतील तो निश्चितच गोरगरीब जनतेच्या हितासाठी राहील आणि लोक त्यांना सदैव साथ देतील अशी मी आपल्या पक्षाच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो। आणि आज आम्ही खूप आनंद घेतला। येथे कार्यकर्त्यांना पेढे आणि लाडू वाटून आम्ही आनंदोत्सव साजरा केला, फटाक्याची आतषबाजी झाली, याच्यातच आम्ही आज दिवसभर खूप खुश होतो। न्यूज रिपोर्टर संदीप वाव्हळ, S9 मीडिया, राहता।